आपल्यासोबत राजन विचारे शिवसेनेचे नेते आपल्यासोबत जोडलेले आहेत। आपण पाहतोय दुर्दैवी घटना घडलेली आहे। पुष्पक एक्सप्रेसमधून पडून 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे। आज तुम्हाला माहिती असेल प्रत्येक स्टेशनला जर तुम्ही ही जर मला वाटतं माहिती दिली तर प्रत्येक लोक या गर्दीच्यामुळे लोकांमधून खाली पडून मृत्युमुखी पडतात आणि ह्याचा मागे सर्वे सुद्धा झाला होता आणि या संदर्भामध्ये परंतु ज्या पद्धतीने आता हे तर लोकल मध्ये लोकलचे प्रवासी जे आहेत हे एक्सप्रेस वे हे आहेत कारण ही लोकल गर्दी त्या ठिकाणी ह्या याच्यातून प्रवास करतात। परंतु दुर्दैव असा आहे की आपण एवढे मोठमोठे प्रोजेक्ट जे आहेत बुलेट ट्रेन इतर बाकीचे गोष्ट किंवा हे आहे तर या ठिकाणी आज तुम्ही जर बघितलं असेल की जवळजवळ 70 ते 75% प्रवासी हे रेल्वेने प्रवास करत असतात आणि सर्वसामान्यांना परवडणारा अशी ही रेल्वे आहे आणि असं असताना सुद्धा या ठिकाणी रेल्वेने लक्ष घालण्याची गरज आहे। आज बघितलं असेल की वारंवार विनंती करून सुद्धा जर आज प्रत्येक स्टेशनला तुम्ही जर माहिती घेतली तर प्रत्येक दिवसाला 2 ते 4 लोक रेल्वेतून गर्दीच्या ठिकाणी पडून मृत्युमुखी झालेले आहेत। म्हणजे ही सर्व जबाबदारी कुठली आहे? रेल्वेची आहे। कारण त्यांनी जर ही फ्रिक्वेन्सी जर वाढवली तर मला वाटतं हा प्रश्न येणार नाहीत किंवा ते रेल्वे ट्रॅक त्या ठिकाणी वाढवले गेले पाहिजेत किंवा आज तुम्ही बघितलं असेल एसटी संबंध बंद झालेले आहे। आज लोक म्हणजे प्रवाशांनी प्रवास कसा करायचा आज तुम्ही बघितलं असेल एसटी महामंडळ तोट्यात आहे त्यामुळे एसटीच्या जे काय आहेत त्या फ्रिक्वेन्सी बंद झालेल्या आहेत। प्रायव्हेट गाड्यांनी लोक जातात, प्रायव्हेट बसेसनी जातात। तर हे रेल्वेचे तुम्ही बघितलं असेल जवळजवळ 70 ते 75% लोक रेल्वेने प्रवास करतात। तर ते त्या ठिकाणी सरकारने त्या ठिकाणी केंद्र सरकारने लक्ष घालायची गरज आहे आणि ते लक्ष घातलं गेल्यामुळे आज दिवसाला असे जर प्रकार प्रत्येक स्टेशनला होतात। आज तुम्हाला फक्त हे माहित पडलं की ह्या एक्सप्रेस वे ह्याच्यातून ठिकाणी प्रवासी पडले परंतु स्टेशनचा जर तुम्ही तर त्या दर रेल्वे स्टेशनवरती जवळजवळ 3 ते 4 लोक या गर्दीच्या वेळेला खाली पडून मृत्युमुखी झालेले। त्यामुळे रेल्वेने याची गंभीर दखल घेतली पाहिजे नाहीतर लोकांना शेवटी रस्त्यावर उतरावं लागेल। जी धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।